महायुती सरकारचा हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात पार पडणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहतील। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 2 राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री हे सर्वजण उपस्थित राहणार आहे। तर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येतील या सोहळ्यासाठी आणि राज्यभरातील 400 साधू महंत सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित असतील, त्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे। अगदी या शपथविधी सोहळ्याची जय्यत अशी तयारी झालेली आहे। या शपथविधीच्या ठिकाणी लाडकी बहीण हा कक्षही उभारण्यात आला आणि या लाडकी बहीण कक्षामध्ये 10,000 महिलांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे। जवळपास 1.5 तासांचा हा शपथविधी सोहळा असणार आहे। निश्चितच आणि शपथविधीच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदानामध्ये कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींचं अतिशय महत्त्वाचं योगदान यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहिलेलं आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी विशेष व्यवस्था तर आहेच, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक अशी सुरक्षा व्यवस्था पोलीस प्रशासन सुद्धा आता सज्ज आहे। तर आपण बघतोय यावेळेस आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि आज महायुतीच्या या ग्रँड शाही अशा शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातले दिग्गज आज मात्र मुंबईमध्ये आझाद मैदानावर येणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ सोबतच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील।